निवडणुकांसाठी आता घडामोडींना वेग आलेला आहे। नेमकं काय काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। अजितदादा तटकरेंची फडणवीसांसोबत काल रात्री तासभर बैठक। अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत, तर युती नाही तिथे स्थानिक पातळीवरती पवारांसोबत युतीचे संकेत असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हा फक्त चर्चा आहेत, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। तर बारामती नगर परिषदेत आमचा विजय नक्की आहे, युगेंद्र पवार यांचा विश्वास। एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा। दादरच्या वसंत स्मृतीमधील भाजपसोबत झालेल्या बैठकीतले सर्व तपशील नेत्यांना देण्यात आला। एकमताने 150 जागांवरती केलेल्या ठरावावरती सेनेच्या काही नेत्यांचा आक्षेप असल्याची चर्चा। ठाणे पालिकेमध्ये भाजपकडून शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर ठाणे पालिकेतील भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मात्र अमान्य। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलं। पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा मैदानांचे दर जाहीर। पुणे पालिकेचा मोठा निर्णय। अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला। गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात, तर गजानन लवटे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार। नाशिकच्या इगतपुरी नगर परिषद मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती शासकीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांना 168 अन्वये नोटीसही बजावल्या। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 35 गुन्हेगार तडीपार। सर्वांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची कारवाई। आता निवडणुकांसाठी दावे प्रतिदावे सुरू आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। अकोल्यामध्ये भाजपमध्ये फूट पडणार नाहीये, बंडखोरांसोबत चर्चा करणार, पक्षात दरी पडणार नाही याची काळजी घेऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आहे, आम्ही त्यांच्याही चर्चा करू आणि कुठे आमच्यामध्ये मतभेद होणार नाही, मनभेद होणार नाही काळजी घेऊ, दरी पडणार नाही याची काळजी घेऊ, मतभेद मनभेद दूर करू। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुती जिंकेल, पालिकेवरती हिंदुत्व विचाराचा महापौर बसेल, नितेश राणेंकडून विश्वास व्यक्त। तर 21 तारखेला आम्ही विजयाचा गुलाल उधळणार, नितेश राणेंची प्रतिक्रिया। महायुती जिंकणार सगळीकडे महापालिकेवर तुम्हाला हिंदुत्व विचाराचा महापौर दिसणार। जालन्यामध्ये भाजपचा महापौर होईल यामध्ये काही शंका नाहीये। भाजप जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्याकडून विश्वास व्यक्त। जालना शहराचा कायापालट भाजपच करू शकतं, कुचेंचं आश्वासन। जालना महानगरपालिका निवडणूक लढवित आहे। मला वाटतं जालना महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा होईल, मला याच्यात काही शंका नाही। आचारसंहितेच्या काळातही अंबरनाथ शहरामध्ये राजकीय पक्षांचे बॅनर, पालिकेच्या बॅनरवर कारवाई कोणतीच नाही, तर शहरामध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपचे बॅनर्स। मुंबईला जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मरीना प्रकल्पासाठी 887 कोटींच्या निधीला मंजुरी। मुंबई पोर्ट ट्रस्टकडून प्रकल्प उभारणार, तर मुंबई पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आचारसंहितेमध्ये केंद्रानं या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार भाई जगताप, युबी व्यंकटेश आणि इतर नेतेही उपस्थित। मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा। जळगाव जिल्ह्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी युतीकरणासाठी पहिलं प्राधान्य महायुतीला असणार। युती झाली नाही तर पुढील पावलं प्रदेशाध्यक्षांच्या सूचनांवरती ठरतील। जळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका स्पष्ट। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे। इचलकरंजी शहरामध्ये महायुतीतूनच निवडणूक लढवणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना धक्का। काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसलेंचा भाजपात प्रवेश, तर प्रणिती शिंदेंच्या निष्ठावंत म्हणून विनोद भोसलेंची ओळख। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश।
महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया. मुंबई पालिकेमध्ये 1.5 लाख दुबार मतदार असल्याची माहिती. यादी पडताळणीनंतर आकडेवारीमध्ये घट झाल्याचंही समोर. तर दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं काम सुरू. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे बीएमसी निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार नाही. निवडणुकीसाठी अशी कोणतीच तरतूद नाहीये, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. पनवेलमधील मतदार यादीतील घोळावरून माजी नगरसेवकाची थेट उच्च न्यायालयामध्ये धाव. पनवेलमध्ये एका वडिलांच्या नावावर 268 मुलांची नोंद करण्यात आली होती. बनावट नोंदी आणि निवडणूक प्रक्रियेवरती परिणाम झाल्याचा माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचा आरोप. पुण्यामध्ये शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत बैठक. पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत. तर पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती, पदाधिकाऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये राहुल ढिकलेंची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. भाजपने अवघ्या 24 तासातच निर्णय बदलला. आता नाशिक पालिकेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांच्यावर. पक्षप्रवेशावरून पुणे शहर भाजपात नाराजी नाट्य. सचिन दोडकेंच्या पक्षप्रवेशावरून खडक फासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर हे नाराज. पक्षप्रवेश सोहळ्याला तापकीर यांची दांडी. राज ठाकरेंच्या हस्ते ताडदेवमधील शाखेचं उद्घाटन. 2019 साली ही जागा शिवसेनेनं जिंकली होती, त्यामुळे ही जागा आता कोणाला जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं.